इवू बघा कशी झोपली आज. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या व्हिडिओमध्ये. आता वाजलेत 11. तर मी आणि लॉको उठलाय. तर इवू तर अजून झोपली आहे. तर इवू मगाशी उठलेली सकाळी 6:30च्या दरम्यान. तर मम्माने तिला फीडिंग केलं आणि मग इवू परत झोपली आहे. तर इवू अजून काय उठली नाही आहे आणि मम्मा इकडे लागली आपल्या जेवणाच्या तयारीसाठी. तर मम्मा आजचा मेनू काय असणार आहे? मेथीची भाजी. तर आजचा मेन्यू आहे मेथीची भाजी. ठीक आहे, तर आपण आता बघूया इवू कधी उठते. मग इवू उठल्यावर भेटूया आपण. तिथपर्यंत आपण आपली कामं आवरून घेऊया. आणि आपण आपलं काम करत होता, मम्मा पण काम करत होती. तर आपल्याला आवाज आला. मम्माने सांगितलं म्हणजे आपल्याला की इवू उठली आहे म्हणताय. आणि इवूला बघाल तर तुम्ही हे बघा, इवू बघा कशी झोपली आज. गुड मॉर्निंग बाबू, गुड मॉर्निंग. इवू पूर्ण वाकडी झाली आहे बघा. सकाळी 2 वेळा अशी झालेली ते टर्न, आम्ही तिला 2 वेळा सरळ केलं, पण आता पण परत ती तशीच झाली आहे. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग इवू. तर चला आता इवू उठली आहे, तर आता मम्मा तिला फिडिंग वगैरे करेल. मला पण भेटूया इवूला. तर आता मस्त इवूचं फिडिंग वगैरे झालं आहे. मम्माने इवूला फिडिंग केलं आहे आणि मी इथे इवूला घेतलं आहे बर्फसाठी आणि तिला बाल्कनीमध्येच घेऊन आलो आहे डायरेक्ट बर्फ घ्यायला. कशी बघते बघा गोड इवू. अरे बापरे, शिंक गेली इवूची. खूप ब्राईट आहे. आता खूप ऊन, म्हणजे आता उन्हाळा चालू झाला आहे ना, तर आता इथे पण गरम खूप होतं. म्हणजे दुपारच्या वेळेस तर खूपच गरम होतं. एक टाईम संध्याकाळच्या वेळेस ठीक असतं, थोडं थंड वगैरे असतं, पण आता दुपारच्या वेळेस खूप एक्स्ट्रीम गरम असतं आणि ऊन पण एकदमच शार्प आहे, एकदम म्हणजे स्ट्रॉंग आहे. तर आता थोड्या वेळ इवूला इकडे ठेवलं आहे खेळायला. जरा फ्रीली खेळेल ती थोड्या वेळ. मग आपण तिला थोड्या वेळाने आपण तिला पलटी पण करूया. म्हणजे आता पलटी करायला लागत तर ती स्वतःहूनच होते पलटी, पण आपण तिला आता थोड्या वेळ असं खेळून देऊया मोकळं. तर ती मोकळं खेळत दिलं ना की कसं आहे की ती स्वतःहून मग एकटी खेळेल. तरी जर आपण तिला सारखं अंगावर घेऊन नुसतं आपण फिरवत राहिलं तर ती नंतर मग तेच करेल. म्हणून तिला नेहमी आम्ही असं फ्रीली ठेवतो खाली, म्हणजे जेणेकरून ती थोड्या वेळ खेळत राहिली एकटी. जर आता थोड्या वेळ तिला ठेवलेलं तिकडे, जर कंटाळले ते खेळून खेळून एकटी, तर चिडचिड करायला लागली. म्हणून तिला आता परत मी घेऊन असं राऊंड मारतो. मम्मा काय तिला येऊन भेटतच नाही. मम्मा डायरेक्ट सकाळची मम्मा नुसतं कामं करण्यामध्ये बिझी असते. तुम्ही मम्मा कुठे आहे? मम्मा कुठे आहे? ही भांडी बघते. मम्मा भांडी पुसून ठेवते. आता मम्मा कुठे बाबू? भांडीमध्ये तिला इंटरेस्ट आहे. तर ठीक आहे, आता तिला थोड्या वेळ घेऊन असं राऊंड वगैरे मारतो. तशाही आता तिची आंघोळीची टाईम झालीच आहे. तर आपण आता तिला मम्माचं जेवण वगैरे झालं ना की तिला घेणार आहोत आंघोळीसाठीच. पण मजा येते. ते इवू हळूहळू मोठी होत चालली आहे ना, तर थोडीशी अजून मजा यायला लागली. पण आता ॲक्च्युअल मेहनत म्हणजे ॲक्च्युअल आता तिचं सगळं खेळणं वगैरे, धावणं, पळणं, रांगणं, खेचाखेची करणं हे आता सुरू होईल. अजून हार्डली दोन महिने 3 महिने, मग त्याच्यानंतर सगळी कसरत चालू होणार मम्माची आणि माझी पण. हे खोल, हे खोल, ते खोल, हे उघड, ते उघड, हे खेच, ते खेच, सगळं. आणि आपल्या इकडे मोस्टली आपल्या घरी ना सगळं खालतीच साईडला आहे. म्हणजे सगळे ड्रावर्स वगैरे खाली आहे सगळं. म्हणजे ती इझिली ॲक्सेस करू शकते असं आहे सगळं. डबल काम. आणि आपलं कसं पूर्ण ओपन आहे. म्हणजे तिला हॉलमध्ये ठेवलं की मग ती सगळंच उघडू शकते, सगळीकडेच जाऊ शकते, असं आहे. तर आता इवूला इकडे ठेवलंय जरा वेळ, कारण का मम्मा बोलते की तिला आपण आता आंघोळ घालायची नाहीये, कारण का अजून ती झोपली नाहीये. म्हणजे आता सेकंड टाइम, नाही तर ती कशी रोज 2 टाइम झोपते. सकाळी उठल्यानंतर परत एक अर्धा तास वगैरे झोपते. तर मम्मा आता तिला फिडिंग करून झोपवणार आहे.
मग जेव्हा ती झोपून उठेल तर त्याच्यानंतर आपण तिला आंघोळीसाठी घेणार आहोत. तर आता मम्मा तिला फीडिंग करून झोपेल परंतु आपण बाकी आपली कामं पण आवरून घेऊया आणि आपण पण फ्रेश होऊन घेऊया. इवू वाटते तर आहे तिला झोप आली आहे, लगेच झोपेल पण ती, कारण का तिचा टायमिंग आहे. तर हा फिक्स टायमिंग आहे ना तिचा, तर ती ऑटोमॅटिकली झोपते. फीडिंग करायच्या अगोदर बघा मम्मा खेळतोय तिच्यासोबत. नुनू म्हणजे म्वा. अनन्या. तर आता आपण मस्त फ्रेश वगैरे झालोय, मम्मा पण फ्रेश झाली आहे. तर आता इवू तर झोपली आहे, तर मम्मा बोलते की आपण जेवण करून घेऊया. मग जेवण वगैरे झाल्यानंतर इवू उठली की मग तिला आंघोळ घालूया. तर मग आपण आता जेवण करतो. तर मम्मा इकडे आपली दोघांच्या प्लेट्स बनवते. तर चला आपण पटकन जेवण करून घेऊया. तर तुम्हाला तर आजचा मेन्यू माहिती होता, आपली आई मेथीची भाजी आणि मम्मानी वेगळ्या प्रकारची डाळ बनवली आणि चपाती. तर चला आपण, कुठली डाळ आहे? वाटपाची डाळ. वाटपाची डाळ. तर ठीक आहे, चला आपण आता जेवण करून घेऊया. तर आपण आता जेवत होतो आणि आपलं जेवण झालेलं आहे आणि मगाशीच इवू उठली आहे, म्हणजे एक 5 मिनटं वगैरे झाले असतील तेव्हाच इवू उठली आहे. पण ती खेळत होती म्हणून आम्ही काय आलो ना. तर आता ती म्हणजे रडायला लागली आहे. हे बघा परत तशीच झाली आहे इवू आडवी. तिला ॲक्च्युली बेड एवढा मोठा झाला आहे की ती पूर्ण फिरू शकते त्याच्यामध्ये. तर तिला पण बरं आहे की पूर्ण गोल फिरता येतं तिला. आपण आता तिला ओपन वगैरे करूया. हाय, चल आता मम्मा दूध पाहिजे, चल. ओके ओके, भूक लागली आहे तिला आता. चल आता आपण तिला फीडिंग वगैरे करूया. मम्मा फीडिंग करेल मग त्याच्यानंतर आपण भेटूया इवूला. मम्मानी मस्त इवूची फीडिंग केली आहे आणि इवूला इकडे ठेवलं आहे बघा. बर वगैरे पण मम्मानेच दिल्या आणि तिला इकडे ठेवलं आहे आणि इवूची बकेट पण लावली आहे भरायला. तर बकेट भरून झाली की मम्मा लगेच इवूला आंघोळ घालेल. कशी बघते बघा इवू. इवूचं एक आहे, इवूचं जर फीडिंग वगैरे प्रॉपर झाली आणि तिचं पोट भरलेलं असेल ना की इवू मस्त खेळते. मग इवूला काय चिडचिड बिडचिड नाही होत. झोप आणि भूक हे दोनच तिला सहन होत नाही, बाकी इवू एकदम मस्त खेळत असतो आपला, है ना बबडू. तर आता मस्त इवूला केलंय फ्रेश. आता मम्मा इवूला फीडिंग करेल आणि मग फीडिंग केल्यावर आपण इवूला स्वेडल करूया आणि मग इवूला झोपवूया. किती आवाज करते बघा. तिला ॲक्च्युली लागली आता भूक. मम्मा पण आली आहे. आता मस्त इवूला स्वेडल केलं आणि हे बघा मम्मा इकडे इवूला झोपवते आणि आपण पण आता सोबत इवू सोबत रेस्टच करणार आहे, कारण का आज आपलं जेवण वगैरे पण करून झालं आहे. हो, आज लवकर झालं ना सगळं. हां, तर आता आपण पण रेस्ट करूया आणि इवा उठल्यावर भेटूया आपण. आणि आता वाजलेत संध्याकाळचे 7:30. मी आता जस्ट उठलो, त्यात पण मम्माने मला उठवलं आणि मम्माने बघा मस्त वेगळी इवूला इकडे फ्रेश वगैरे केलं. हे बघा इवू, हाय हाय इवू. मम्माने मस्त इवूला फ्रेश वगैरे केलं. मम्मा थँक्यू मला उठवलंस एवढं. तर मम्माने मला बरं झालं उठवलं. आणि तसंही आजचा शेवटचा दिवस होता आपली, फायनली आपली जी शिफ्ट होती डेंजरवाली ती संपत आली आहे. तर उद्यापासून आपण, तसंही मला दुपारचं झोपायला बिलकुल पण आवडायचं ना, हे ऑफिसच्या कामामुळे आपण झोपतो, नाहीतर बिलकुल पण आवडत नाही. हा ना इवू, राईट ना, राईट, येस. तर ठीक आहे, त्याला आता आपण थोडं इवूला इकडे खेळून देऊया. मम्माने जस्ट आत्ताच फ्रेश केलं तिला, फीडिंग वगैरे करून बर्फ देऊन ठेवलं. तर मम्मा आपल्याला आज काहीतरी ब्रेक. तर आता इवूला मी इकडे घेतलं आहे, मम्माने ठेवलेलं तिकडे ना, तर मी आता इकडे घेतलं आहे. मम्मा इकडे आपल्याला, आज आपण कॉफी नाही पिणार आहोत, आज आपण चहा पिणार आहोत, कारण का चहा बरोबर आपण ब्रेड बटर खाणार आहोत. कशी बघते का, तर आपण ब्रेड बटर खाणार आहोत. तर चला आता मम्माने चहा तर बनवायला ठेवला, चहा बनेल आपला लगेच 2-5 मिनिटामध्ये. तर आपण पटकन नाश्ता करून घेऊया. तर आता आम्ही नाश्ता करतोय. तर मम्माने बघा आपल्याला बनवलेला ब्रेड बटर, आज असाच ब्रेड बटर खातोय. मम्मा थांबत पण नाही, मम्मा एवढी फास्ट आहे की लगेच खायला पण घेतलं. आणि मला बघा, मी अजून एक बाईट पण नाही खाल्लं आणि इवूला पण इकडे ठेवलं आहे बघा. तर आता तर आपली मॅच चालू आहे बघा, तुम्ही पण बघत असाल सगळे घरी.
आणि इकडे मम्माने इबूला घेतलं मॅच आपल्याला बघायचं आता इंटरेस्टिंग तर चालू आहे मस्त 171 केलेत काय लाकू जिंकणार की हारणार आज जिंकणार ना. तर असं आपण आता मॅच बघत होतो आणि इबूला थोडीशी येते झोप तर मम्मा आता इबूला फिडिंग करते इथे बसले मम्मा हे बघा इथे तर मम्मा आता इबूला फिडिंग करते आणि मग मम्मा इबूला झोपेल मग पण झोपेल की नाही माहीत नाही इबू तिला आली तर झोप लगेच झोपत नाही पण ती चला आपण मम्माला आणि इबूला जरा वेळ इकडे बसून देऊया मम्मा लगेच झोपून मग येईल बाहेर तिथपर्यंत आपण जरा मॅच एन्जॉय करूया आणि फायनली मम्मा आली आहे बघा इबूला झोपून इबू लगेच झोपली तर आता आपण थोड्या वेळात जेवणाची तयारी करूया जे काय आपलं जेवण वगैरे आहे ते जेवण घेऊया कारण का इबू जास्त वेळ झोपणार नाही आहे हार्डली अर्धा तास वगैरे जास्तीत जास्त 1 तास झोपेल त्याच्यापेक्षा जास्त झोपणार नाही कारण का या टायमिंगला ते तेवढंच झोपते मग आपण तेवढ्यात जेवण वगैरे करून घेऊया आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि इबूचा आवाज आला आहे बघा आणि मी आणि मम्मा इबूला बघायला आलो हे बघा हाय इबू मम्मा टी शर्ट खाली कर. काय करते तू हे? नवीन काहीतरी शिकलंय. हा? हे काय आहे नवीन काय शिकलंय तू हे? खाली करायचं टी शर्ट ना वरती करायचं. तर हे बघा मम्मा ना सारखं काय ना काहीतरी मागवत असते आता पण तिने बघा किती हसते बघा मागून तर आता इबू तर मस्त उठली आमचं जेवण वगैरे पण झालंय तर आपण आजचा व्हिडिओ इथेच थांबूया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया आपण अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय.